मग करायची का सुरुवात? येस, ते तर करायलाच लागणार. तर धैर्य प्लेअर निघाला. कळलंच नाही सगळं घडलं कसं ते. आई पोचेपर्यंत पसार झाला. दादा, स्टुडिओ मध्ये आपला जसा खबरी होता का नाही तसा त्या धैर्याचा पण असणार. तर फालतू स्टुडिओवाल्या खबरीकडनं जर आपल्याला व्हिडिओ आला असतं का नाही भास्कर, तरी आपलं काम फत्ते झालं असतं रे. तो निघाला मूर्ख. सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले त्याने. दादा आता असू देत, झालं गेलं विसरून जा. परत एकदा नवीन व्हिडिओ येईलच की आपल्याकडं. आणि आता तुझा फोन आहे का नाही जरा तुझ्या जवळ ठेव. त्या पोरांच्या नावाखाली ना अवंती वहिनीने डिलीट केला असणार व्हिडिओ. त्याची शिक्षा मी तिला दिलेली आहे भास्कर. ह्याच्या पुढे तुला सांगतो ना, माझ्या जर मोबाईलला कोणी हात लावला ना तर त्याचे हात कापून गळ्यातच टाकतो. बुरे. हॅलो साहेब, मी पिल्या बोलतो. कोण पिल्या? मी नाही ओळखत तुला. ठेव. थांबा साहेब, माझं ऐकून तरी घ्या साहेब. तो स्टुडिओ मालक आहे ना, त्यानेच मला सांगितलं इथं काम करायला. तो लंडनला गेलाय. तुम्ही काय काळजी करू नका साहेब, मी चांगलं काम करेन. साहेब, मला एक महत्वाची बातमी सांगायची होती. का? साहेब, धैर्य आणि ती मुलगी आहे ना, ते बाहेर फिरायला जाणार आहेत साहेब. काय बोलला तू? कधी, कुठे, कसं? सांग ना मला लवकर. साहेब, अजून ते कळालं नाही. कळालं की लगेच सांगतो. हा, कळ का? धैर्य सावी दोघे जण मजा मारायला बाहेर जाणार आहेत. कधी कुठं? कळल लवकरच कळल. दादा, आता ही बातमी आहे का नाही लगेच आईला जाऊन सांगूया. आता खरी मजा येणार आहे. केवढं गरम होतंय ना आज. म्हणून मस्त पैकी थंडगार लिंबू सरबत बनवले. क्या क्या पराग, तू पण घे. कसा इशे? भव्य पुरुषांचे कुस्तींचे सामने. हसायला काय झालं? दात कशाला काढायचा? अरे पराग, आम्हाला दाखवायच्या आधी स्वतः वाचत जा की. आता उद्या बॅनर छापले तर कुस्ती राहिली बाजूला. भव्य पुरुषांना खुडकत बसायला लागल. पराग, अरे भव्य पुरुषांचं नाही, पुरुषांचे भव्य कुस्तीचे सामने असं. मी तर तुम्हाला ऐक्यू बघत होतो. सॉरी परत पुसून लिहितो. डेट पण सांगून टाकी ते पण लिहायला. हे बघ, आता पुढच्या 2-3 दिवसात आपल्याला हे सामने भरवायला लागणार आहेत. काय 2-3 दिवसात? हो, लवकरात लवकर आपल्याला शिक्षण मंडळाला दाखवायला लागणार आहे की आपण पैशांची जुळणी सुरू करतोय ते. आता जर 2 दिवसात सामने भरायचे असतील की नाही, पटाटा स्पॉन्सर हुडकायला लागणार आपल्याला. ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. स्पॉन्सर शोधून आणायचं काम मी करतो, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. नाही, तुमच्याकडून स्पॉन्सरशिप नाही घेऊ शकत. नाही म्हणजे
भाऊंना कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे हा. भाऊ जागच्या जागीच इव्हेंट कॅन्सल करते. मग एवढ्या कमी वेळात तुम्ही स्पॉन्सर कुठून शोधणार? काहीतरी करावं तर लागेलच. स्पॉन्सर्स हुडकायला तर लागतीलच आता. एक ऑप्शन आहे. तुम्ही त्या स्पॉन्सरची नावं सांगा आम्हाला, आम्ही जाऊन पर्सनली भेटून बोलतो त्यांच्याशी. पैसे हा आयडिया तर चांगली आहे आणि आपल्याला हुडकायचा वेळ पण कमी होईल. जर नाव सांगितले तर चालेल ना? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना व्हायचा? नाही. मला कळत नाहीये तुम्ही हा प्रश्न मला कसा विचारू शकता. अहो हे तुम्हाला कळायला हवं की मनात नुसते चांगले विचार असले म्हणजे शाळेची इमारत बांधता येत नाही हो. त्याच्यासाठी भांडवल पैसा लागतोच ना. 6 शाळा उभ्या करायच्या आहेत, 1-2 नाही. नुसती स्वप्न बघून होत नसतो. त्याच्या कुठल्या तरी कामगारांच्या आणि मजुरांच्या मुलांसाठी 4 भिंती उभ्या केल्या आणि शाळा तयार झाली म्हणून म्हणणं इतकं सोपं नाहीये ते. हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, काहीही झालं तरी मी माझी याचिका मागे घेणार नाहीये आणि मी कायद्यानेच चालली. आणि जर का तुम्ही तुमची मनमानी करून त्या जागा भाऊराव नाईकांनाच द्यायचं ठरवलं असेल मग मात्र मला मुख्यमंत्र्यांशी भेट घ्यावीच लागेल. कारण काहीही झालं तरी त्या जमिनी मलाच मिळायला हव्या. आलं लक्षात? ठेवा फोन. याचिका मागे घ्या म्हणून माझ्या मागे लागलेत. त्यांना अंदाज नाही अजून दामिनी मुजुमदार काय आहे ते. येईल अंदाज येईल का? जेव्हा सगळ्या जमिनी आपल्याकडे येतील का नाही तेव्हा सगळ्यांना सगळा अंदाज येईल. खरंय, अंदाज आधीच यायला हवा होता. पण ठीक आहे. आणि म्हणूनच आपल्याला तोटा झालाय.